नमस्कार मित्रांनो, सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला काही म्हणायचं आहे, सांगायचं आहे त्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानंतर मी बोलते. धागों से बांधा. पहिल्यात काही दिवसांपूर्वी हाच भाऊ पूर्ण महाराष्ट्राचा लाडका भाऊ होता. एक छोटीशी चूक आणि पूर्ण कोल्हापूरकडून त्यांना शिव्या खाव्या लागल्या. पण त्यांचं बोलणं ज्यांना कोणाला पटलं होतं त्या त्यांच्या साथीला उभ्या होते. त्यातली मी एक. त्याला मनापासून भाऊ भाऊ मानते. म्हणून मी त्याच्यासाठी उभी होते. काही लोकांच्या शिव्यासुद्धा खाल्ल्या आणि रागाच्या भरात कदाचित मीही त्यांना उत्तरं दिली असतील. ही रील बनवायचं तात्पर्य फक्त एवढं आहे की हिंदुस्थानी भाऊ किंवा बाकी बाहेर काय राजकारण चाललंय, माधुरी हत्तीणीला घेऊन, त्याबद्दल ही रील नाही आहे. ही रील याच्यासाठी आहे की आत्ता जी तुम्ही रील पाहिली हिंदुस्थानी भाऊची, त्याच्या ह्या कॉमेंट्स बघा. फक्त एक कॉमेंट सोडली तर बाकीच्या कॉमेंट्स बघा. पाहिल्यात एक अपवाद होता फक्त, आणि बाकीच्या सगळ्या कॉमेंट्स फक्त भाऊला रक्षाबंधनाच्या त्याच्या जी बहीण शिफाली वारली त्याच्यासाठी एक तर कोणीतरी दुःख व्यक्त करते किंवा कोणी त्यांना शुभेच्छा देत आहे. मला माझ्याकडून माझ्या ज्या भावना होत्या त्या फक्त आणि फक्त त्या हत्तीणीची तब्येत बरी व्हावी यासाठी त्या भावना होत्या, आणि त्या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ ते बोलला होता म्हणून मी त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला सपोर्ट करत होती. पण आज या कॉमेंट वाचताना आजच्या दिवसाला ती एक कॉमेंट सोडली तर एकही कॉमेंट भाऊला शिवी घालणारी किंवा राग व्यक्त करणारी नाही आहे. मला ही रील हिंदुस्थानी भाऊ किंवा राजकारणी किंवा या सगळ्यासाठी नव्हती बनवायची. मला ही रील फक्त मी केलेल्या चुकीसाठी कोल्हापूरकरांची मनापासून हात जोडून माफी बनवलेली रील आहे. मी कोणी नाही आहे, मी क्षुल्लक आहे. फक्त थोड्याफार आवड म्हणून रील्स बनवते. पण एका जनावराचं दुःख असा तो माझा सीन होता. पण आजच्या दिवसाला मनात इतका राग असूनही एकाही कोल्हापूरकरने भाऊसाठी राग व्यक्त केला नाही, शिव्या देऊन. आणि म्हणून मला असं वाटतंय की नक्कीच याच्यापुढे कोल्हापुरी लोकांबद्दल कुठल्याही गोष्टीचा विचार करताना आधी त्यांच्या भावनांबद्दल विचार करेल. त्याला मी मनापासून भाऊ मानते. रिस्पेक्ट आहे त्या माणसाची काही कारणांनी, हिंदुस्थानी भाऊची, म्हणून त्याच्या सपोर्टला उभी होती आणि आजही त्याच्या सपोर्टलाच उभी आहे. म्हणून तुम्हा लोकांना सगळ्यांना थँक्यू म्हणते की तुमच्या भावना कळल्या, की इतक्या मनात राग असून सुद्धा त्या माणसाला तुम्ही आजच्या दिवसात शिव्या घातल्या नाहीत आणि उद्या परतही घालाल. जे काय असेल तो राग आहे. पण हत्तीणीच्या बाबतीत तुमच्या काय भावना असतील त्या आज मला कळल्या. आणि मी जेव्हा माणूस चुकतो. मी जेव्हा कधी चुकले मी कधीच माफी मागायला मागे हटली नाही आहे. सो जो कोणी कोल्हापुरी ही रील बघेल, आय होप माझी माफी एक्सेप्ट करतील. आणि हां, खरंच माफ करा. तुमच्या भावना कळल्या काय असतील त्या हत्तीणीसाठी. बाप्पाकडे एकच प्रार्थना असेल की मिळू दे तुम्हाला ती लवकरात लवकर. आणि तोही जरा थोडंसं चुकीचं बोलला, शब्द चुकीचे वापरले, भावनात्मकरित्या वेगळ्या पद्धतीत बोललं असतं तर कदाचित तुम्ही त्याला समजून घेतलं असतं, त्याच पद्धतीत बोललं असतं. जमलं तर त्याला पण माफ करा, पण माझी माफी एक्सेप्ट करा. यापुढे कधीच कोल्हापूरकरांच्या भावनेवरती शंका नाही करणार. जय महाराष्ट्र, जय कोल्हापूर, जय शिवाजी. माफ करा.